काय कशी वाटली गाणी? हा म्हणजे म्हणजे समिधा समिधाने हे सगळं केलं होतं. समिधा हे तू कसं मॅनेज केलंस? अरे कसली ग्रेट आहेस यार तू. थँक्यू सो मच समिधा. थँक्स अलॉट. थँक्यू. समिधा, पण तू हे सगळं केलंस कसं? क्या बात है. मग वाह. अगं झालं काय? वहिनी अहो तुम्हाला म्हंटल नव्हतं का मी की मी गुरुनाथचं संभाषण रेकॉर्ड केलंय. हा. ती क्लिप आता आपल्याला ऐकता येईल. मोबाईल दुरुस्त झालाय. या गुरुनाथला धडा शिकवलाच पाहिजे. त्याचं बिंग फोडलंच पाहिजे. मी तुला पैसे मागितले होते, तू मला पैसे दिले नाही दिले. आणि त्या राधिकाने स्कूटर घेतली, सो तिने कुठून पैसे अरेंज केले असणार आहे? तू दिले असणार आहेस पैसे. आता राधिका आणि बाकीची मंडळी दुरावतील. केडी म्हणाला होता तसं डिवाइड अँड रूल. थँक्यू समिधा. थँक्यू सो मच. थँक्स अ लॉट. गुरुनाथ खूप खुश झालेले दिसत आहेत. ग्रेट. म्हणजे आता मला ऑफिसमध्ये इन्क्रीमेंट, प्रमोशन्स सगळंच इझी. सुपर. मिस्टर दामले, मला आता कुणाचं काही ऐकायचं नाही आणि काही बोलायचंही नाही. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता. आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. हे घ्या, निदान औषध तरी घ्या. सुभेदार असं वागतील असं वाटलं नव्हतं. मुलाच्या प्रेमापोटी वागले असतील. पण मला खात्री आहे एक ना एक दिवस त्यांना त्यांची चूक कळेल. आणि राधिका कालपर्यंत महाजनी गुरुबद्दल बोलत होते. आज नानासाहेब देखील. जे काही घडलं ते
योग्य नाही. छ्या. काय चाललंय मला काही कळत नाहीये. तुम्हाला माहिती आहे भाऊसाहेब, राधिका मला माझ्या मुलीसारखी आहे. हे घर जर तिचं सासर असेल तर समोरचं घर तिचं माहेर आहे. आणि तिच्या संसाराचा सत्यानाश होताना मी नाही बघू शकत. तुम्ही मात्र आता इथून जाऊ शकता. आणि यानंतर तुम्ही नाही आलात ना आमच्या घरी तरी चालेल. काय चाललंय हे? एकीकडे हे बदलले, यांचं वागणं बदललंय, तर दुसरीकडे महाजनी काका, नानाजी हे पण फार बदलून गेले. माझा यांच्यावरती विश्वास आहे, पण नाना नानींशिवाय तरी मी कशी राहू? बाबा, तुम्ही अजून जागेच? एवढं सगळं घडून गेल्यावर कोणाला झोप येईल सुनबाई? अगं पण तू पण अजून जागीच आहे. मला तरी कुठे झोप येऊन राहिली बाबा. सगळे सापले. आतापर्यंत महाजनी काका बोलत होते, आता तर नानाजी पण. सुनबाई, तुझ्या मनात काय चाललंय सगळं कळतं मला. आज माझ्याकडून नानासाहेबांचा अपमान झालाय ह्याचं वाईट मलाही वाटतं. पण त्यांनी गुरुनाथवर हात उगारला आणि नाही सहन करू शकत. हा ना बाबा, आज मी यांच्या बाजूने काहीच बोलू शकले नाही. जन्मोजन्मी कुठल्याही प्रसंगात एकमेकांची साथ देण्याचं वचन दिलं होतं आम्ही एकमेकांना. आज यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवून शपथ घेतली, म्हणजे खरं बोलत असतील ना?